नफा योजना आहे तिथे या काही सर्व्हिसेस आहेत, असे काही प्रॉडक्ट्स आहेत, पेमेंट बँकेचे असतील, विम्याचे सर्व्हिसेस असतील किंवा आमचे किरकोळ संदर्भात असतील, या सगळ्या योजनांची माहिती लोकांच्यापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचावी. आणखी जे काही शासकीय निर्णयाचे जे काही निर्णय आहेत ते निर्णय लोकांसाठी बनवावे लागेल. व्हावे गरज गती व्हावे लोकांना चांगली सुविधा आणि सोयीस्कर सुविधा आणखी जलद गतीने सुविधा या सगळ्या सुविधा मिळाव्यात हा या योजनेचा भाग मूलभूत उद्देश आहे. की मला माझ्याकडे कर्मचाऱ्यांना एक आव्हान आहे की लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने सेवा द्यावी. या शिक्षण विभागाचं नाव लौकिक देशभरात करावं अशी या इच्छा तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक जे काही लोकांमध्ये जे काही आहे ते वाढवण्याचं जे काम आहे ते या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे हा विभाग कायमस्वरूपी होईल यामध्ये मला कुठलीही शंका नाही. अतिशय बरोबर व्यवसाय बिझनेस वाढी संदर्भात प्रचंड कष्ट करत असतात आणि हेच कष्ट चालू असताना या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप व्हावी, त्यांनी केलेल्या प्रयत्नांना दाद मिळावी म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना एक प्रतिसाद म्हणून आपण बक्षीस वितरणाचा छोटासा कार्यक्रम त्यांच्यासाठी या ठिकाणी ठेवत आहोत. यामध्ये या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये दिनांक 13 मार्च 2026 रोजी जो PLI RPLI महालामध्ये झाला होता, यामध्ये विशेष कामगिरी ज्यांनी केली यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरतायचे अर्थात पंढेरी सबपोस्ट मास्टर प्रभाकर जाधव सर, सध्या पालघर SPM म्हणून ते कार्यरत आहे. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. यानंतर पुढील बक्षीसाठी आहे ते किरण शिंदे, दापोली MTJ मध्ये MTS म्हणून कार्यरत आहे. बघत आहे आणि आजचा हा कार्यक्रम हा त्यांच्याच कार्याचा एक प्रसिद्धी असलेला क्षण आहे. तर ते आदरणीय पाटील आहेत. त्याचप्रमाणे गोवा रिजनमधून आलेले माझे मित्र सहकारी श्री संदीप पडगावकर सर जे ADPS गोवामध्ये कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ASP छत्तीसगड जिल्हा माहिती अधिकारी सांस्कृतिक आहेत. त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे ही परशुरामाची पावनभूमी मानली जाते चिपळूण. आणि या पावनभूमीमध्ये औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, सगळ्या बाबतीत रत्नागिरीपेक्षा आता किरण शिंदेचा उल्लेख केला की आता रत्नागिरी आणि चिपळूण कॉम्पिटिशन होणार. तर काय असतं की ज्याच्या आईला 2 मुलं आहेत, एक मोठा एक लहान आहे. मोठा जो भावंडा ते म्हणजे चिपळूण आहे. कारण तुम्ही जर बघितलं त्याचं कारणही असं की 583 पैकी 300 ब्रांच ऑफिस हे चिपळूणला येतात. 43 ऑफिस येतात आणि ते ऑफिस आणि रत्नागिरीकडे जे राहतं ते 35 ऑफिस आणि 283 ब्रांच ऑफिस. म्हणजे त्याची जर तुलना केली तर साहजिकच रत्नागिरी थोडासा लहान होतं आणि चिपळूण मोठा होतं. पण तुमचं वाक्य मात्र लक्षात ठेवलं जाईल आणि कॉम्पिटिशन मात्र राहणार, त्यामध्ये काही वाद नाही आहे. काय पुढच्या आठवड्यात दापोलीला आहे तर सगळी कामांची लगभग डिव्हिजन ऑफिसमध्ये चालू असते. कारण 2 दिवस इकडं आलं की तिकडच्या प्रशासकीय कामांना वेळ देता येत नाही. तर हे खरं म्हणजे जे काम आहे ते आदरणीय पाटील साहेबांच्यामुळे झालेलं. कारण ते आल्यानंतर 2021ला आपलं प्रपोजल केलं दिल्लीला, त्याला बरेच पत्रव्यवहार होत होते. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 2023ला जरी पाटील चिपळूणला आले आणि त्यांनी पुन्हा त्याचा पाठपुरावा केला. तर त्यानंतर या कामाला गती मिळाली आणि आपला हा चिपळूण विभाग आज 1 जुलै 2026 पासून या ठिकाणी कार्यरत होतो. चिपळूण विभागाच्या निर्मितीचा सगळ्यात जास्त फायदा हा ग्राहकांनाही होणारच आहे. कारण ज्या काही तक्रारी असतील, रस्त्याची जी काही कामं असतील तर ते मी नेहमी सांगतो चिपळूणला विजिटला आलो की आता रजामंजूर करायची जे काही टेन्शन आहे ते चिपळूणच्या लोकांचं कमी झालं. कारण रत्नागिरीला फोन करण्यापेक्षा आता इथं डिव्हिजन ऑफिस समोरच आहे. म्हणजे कुठलीही कामं असतील जे मोबाईल अपडेशन असू दे किंवा कुठल्याही प्रकारची प्रशासकीय कामं असतील, RNP असेल, BFPL कॉन्ट्रॅक्ट असेल की ज्यामुळे आपण कस्टमरची मॅक्सिमम जोडलं जाणार आहे. आणि हे जे 5 तालुके म्हणजे मंडणगड असेल, गुहागर, चिपळूण, खेड, तर हा जो पट्टा इकडचा आणि दापोली
तर या 5 तालुक्यांचे जे आपली जे कामाची पद्धत आहे ती आणखी या ठिकाणी अपडेट तुम्हाला हरकत नाही. या ऐतिहासिक निर्णयासाठी मी रत्नागिरी आणि चिपळूण या दोन्ही विभागाच्या वतीनं आदरणीय त्या सर्वांची इच्छा आज पूर्ण झालेली आहे. आणखी मला स्वतःला व्यक्तिशः आनंद आहे, कारण या विभागामध्ये मी काम केलेलं आहे. आज हा विभाग स्वतंत्र विभागाची सुरुवात करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सुखी किंवा आनंदी व्यक्ती दुसऱ्या असं मला वाटत आहे. आतापर्यंत रत्नागिरी विभाग म्हणून आपल्या सर्व विभागाला ओळखलं जायचं. इथून पुढच्या काळामध्ये चिपळूण विभाग हा स्वतंत्र विभाग ओळखला जाईल, की त्याच्यासाठी जे काही पॅरामीटर्स आहेत की ज्यावरती दरवर्षी प्रत्येक विभागाचं मोजमाप केलं जातं, मूल्यमापन केलं जातं कामाचं. तर त्यामध्ये सुद्धा आता आपल्याला जसं संदीपनं सांगितलं की चिपळूणचा जो काही ठसा आहे तो उमटला गेला पाहिजे त्यामध्ये. तर त्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावरती आता आहे. म्हणजे आपली जबाबदारी वाढलेली आहे नवीन विभाग झाल्यामुळे. त्यामुळे मला वाटतं की मी कालच थोडीशी माहिती चिपळूण म्हणजे रत्नागिरी विभागाची वाचत होतो की त्यामध्ये मी पाहिलं की चिपळूण विभागामध्ये जे ऑफिसेस आहेत त्यांचा परफॉर्मन्स आणि रत्नागिरी विभागामध्ये आता जाऊन आहे ह्यामधील ऑफिसेसचा काही परफॉर्मन्स काही पॅरामीटर्सवरती चिपळूण पुढे आहे. आणि ऑफिसची संख्या सुद्धा तुमच्याकडे जास्त आहे. त्यामुळे खरोखर तुमच्याकडे अपेक्षा तुमच्याकडून जास्त असणार आहे. आणखी मला तुम्ही लोक आणि मला खात्री आहे कारण या विभागातील लोकांशी मी जोडलेला आहे. यामध्ये उपस्थित सर्व ग्रामीण डायरेक्टरांना मी ओळखतो व्यक्तिशः आणि बऱ्याच डिपार्टमेंटच्या लोकांना सुद्धा मी ओळखतो. जे नवीन आता आलेले काही लोकांना मी ओळखत नाही. पण 2000 ते 2004 या कालावधीमध्ये या विभागामध्ये मी काम केलेलं आहे. इन्स्पेक्टर म्हणून मी कामाची माझी जी पहिली सुरुवात झाली ती दापोलीमध्ये झाली. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की दापोली त्यावेळेला एक सब डिव्हिजन होतं की ज्यामध्ये दापोली आणि मंडणगड असे 2 तालुके होते. आणखी मी ज्यावेळेला तो कार्यभार हाती घेतला त्यानंतर असं झालं की 2 महिन्यामध्येच चिपळूण विभागामध्ये काहीतरी 200 गड्डे आणखी चिपळूण सब डिव्हिजनचा चार्ज माझ्याकडे आला, ॲडिशनल चार्ज. त्यावेळी चिपळूण आणि गुहागर असे 2 तालुके होते. त्यामुळे दापोली मंडळमध्ये चिपळूण आणि गुहागर असे 2 तालुके म्हणजे 4 तालुक्यांचा कारभार माझ्याकडे आला. त्यानंतर आणखी 1 महिन्याने अशी गडबड झाली की खेड जो तालुका आहे त्या खेड तालुक्याचा सुद्धा कार्यभार माझ्याकडे आला. म्हणजे बघून घ्या की लक्षात आलं तुमच्या की आत्ताचे चिपळूण डिव्हिजन आता हा विभाग जो बनलेला आहे त्या विभागामध्ये जे 5 तालुके आहेत तरी सुद्धा मी हे काम त्या काळी 2000 मध्ये सुद्धा चांगल्या रीतीनं लक्षात आलं की तुमच्याकडे माझ्याकडेच का दिले 5 तालुके बाकीचे 4 लोक असताना. तर चांगल्या पद्धतीने त्यावेळी मी ते काम पार पाडलेलं आहे जे माझ्यावरती काम सोपवलेलं आहे. तर त्यावेळी असं म्हटलं नाही की मी एकटा आहे की माझे 5 तालुके दिले असं न म्हणता प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याचं मला त्यावेळेला एक आनंद मला सौभाग्य मिळालं. महत्त्वाचं म्हणजे त्या तालुक्यातील लोकांशी जोडण्याचं माझं काम म्हणजे गुहागरमध्ये असू दे किंवा खेडमध्ये असतील, चिपळूणमध्ये असतील, मंडणगडमध्ये असतील आणि दापोलीमध्ये असतील. जवळपास 5 तालुक्यातील कितीतरी लोकांशी माझा संपर्क आलेला आहे आणि ते लोक अजून माझ्या काही संपर्कामध्ये आहेत. आणि ते अजूनही मी त्या लोकांशी प्रेमाने संपर्क चालू करतो की जे ग्रामीण डायरेक्टर आहे म्हणून असं नाही की मी आता डायरेक्टर झालो की त्या लोकांनी संपर्क साधला नाही. असं कधी होत नाही. जरी त्यांचा फोन आला तर मी लगेच त्यांचा फोन घेऊन त्यांना काय माझ्या परीने काय मदत करता येत असेल तर ती मदत करण्याचं काम मी करतो. त्यामध्ये त्यांच्या पैसे संदर्भात काय असं काय लोकांचे त्याचा मूळ उद्देश असाच आहे की या विभागातील सर्वसामान्य जनतेला ज्या काही त्यांच्या जे काही कामाच्या गरजा होत्या ज्या प्रशासकीय कामाच्या गरजा होत्या त्यासाठी त्यांना रत्नागिरीला प्रत्येक ठिकाणी जावं लागायचं किंवा रत्नागिरीतून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांची कामं व्हायची नाही. त्यामुळे या कामामध्ये जवळपास बराचसाच वेळ निघून जायचा लोकांना. आणखी लोकांच्या तक्रारी त्यामुळे येत होत्या की अमुक एक गोष्ट पाठवलेलं आहे पण अजून त्याच्यावरती काही निर्णय झाला नाही, 15 दिवस झाले, महिना झाले आणि अशा तक्रारी आमच्याकडे रिजनल ऑफिसला मिळत होत्या. त्यामुळं या गोष्टीचा ज्यावेळेला मी पाठपुरावा सुरू केला त्यावेळेला लक्षात आलं की हे प्रपोजल सुरू आहे
लोकांची जी सेवा आहे ती मिळावी ह्यासाठी हा नवीन विभागाचा उद्देश आहे. हा भले त्याच्याबरोबर आपल्या लोकांची सुद्धा सोय झालेली आहे, जे आपले कर्मचारी आहेत त्यांच्या ट्रान्सफरचा प्रश्न असायचा. आणि मंडळगडामध्ये काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला समजा आम्ही राजापूरला जर टाकून दिलं, त्याची जर बदली केली तर त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने ते थोडं त्रासदायक असणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जे ग्रामीण डाक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये काम करण्याची संधी देखील मिळेल. आणि त्याचबरोबर आपल्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळणं हा एक वेगळा आनंद असतो, एक वेगळा भाग्य असतो. ते या आजच्या क्षणाच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांना मिळालेलं आहे. आणि ती आज या क्षणी तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आणि ती या ठिकाणी उपस्थित आमचे कर्मचारी आहेत, त्याचबरोबर पत्रकार बंधू आहेत, आमचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत, आमचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचा मी आभार मानतो. आणखी आपणा रत्नागिरी साहेबांच्या आदेशानुसार